Hello dear students, in today's lecture we are going to start the 4th chapter from 8th standard, that is current, electricity and magnetism. Before starting this chapter we are going to learn some basic concepts regarding current and flow of current. Students, हा जो चॅप्टर आपण शिकतोय it is the basic knowledge, it is having basic knowledge regarding standards 9th and 10th. okay, so ह्या कन्सेप्ट्स व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट कन्सेप्ट आहे that is charge. Surrounding us there are two types of charges. One type of charge is static charge and another type of charge is moving charge. The static charge is steady or it is not moving, whereas the moving charge is due to movement of some charged particles and those charged particles are called as electrons. okay, हा जो चार्ज आहे स्टॅटिक चार्ज, ज्याला जो चार्ज असतो तो स्टेडी असतो, आणि दुसरा जो प्रकार आहे तो मूव्हिंग चार्ज की जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे जनरेट होतो. सो आपण जो करंट प्रोड्यूस होतो म्हणतो इट इज ड्यू टू moving charge, that is due to flow of electrons from one end to the other end of any type of conductor. Here conductor means a substance which is having free electrons. okay, ज्याच्यातून करंट फ्लो होतो तो सबस्टन्स म्हणजे कंडक्टर. सो हे जे स्टॅटिक चार्ज कधी तुम्ही फील केलेला असेल की हेअर जे असतात आपले हेअरवरती जेव्हा आपण कोंब रब करतो आणि पीसेस ऑफ पेपर जवळ जेव्हा नेलं तर ते अट्रॅक्ट होतात, किंवा कधी कधी आपल्याला इन विंटर सीझन इस्पेशली वी फील दॅट स्टॅटिक चार्ज ड्यू टू वुलन क्लोथ्स, इजंट इट. सो दॅट टाईप ऑफ चार्ज इज नॉट प्रोड्यूस्ड ड्यू टू फ्रिक्शन. फ्लो होत नाही तिथे. इन केस ऑफ स्टॅटिक चार्ज टेम्पररी असतो तो, कॉन्टॅक्टमध्ये दोन जेव्हा थिंग्स येतात तर ड्यू टू दॅट कॉन्टॅक्ट तो चार्ज प्रोड्यूस झालेला असतो. व्हेरॅज मूव्हिंग चार्ज जो असतो तो एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन्सच्या मूवमेंटमुळं फ्लो होतो. सो पहिला जो टाईप तुम्हाला सांगितला इट इज स्टॅटिक चार्ज अँड मूव्हिंग चार्ज. ओके, सो आफ्टर दिस ड्यू टू दिस चार्ज किंवा हा जो चार्ज प्रोड्यूस होतो म्हणजे एक्झॅक्टली काय होतं बघा. जेव्हा केव्हा आपण एखाद्या कंडक्टरमध्ये म्हणजेच सबस्टन्स विच कॅरीज इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स जे असतात ते एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे मूव्ह होतात. त्या पर्टिक्युलर कंडक्टरमध्ये टू टाईप्सचे चार्जेस असतात. एक असतो पॉझिटिव्हली चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा असतो तो निगेटिव्ह चार्ज. सो ड्यू टू द मूवमेंट ऑफ दीज टू चार्जेस करंट इज प्रोड्यूस्ड इन द पर्टिक्युलर कंडक्टर. ओके, हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत त्यांच्या मूवमेंटमुळे करंट प्रोड्यूस होतो. करंट हा ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड ट्रॅव्हल करतो, वेरॅज इलेक्ट्रॉन्स हे ऑलवेज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एंड ट्रॅव्हल करतात. कशा पद्धतीनं ती मेकॅनिझम होते ती आपण याच्या पुढे पुढे वन बाय वन शिकत जाणारच आहोत. सो चार्ज म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? इट इज नथिंग बट और इट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. चार्ज इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. These electrons are present in the outermost shell of that particular substance which are called as free electrons. ॲटमचं स्ट्रक्चर आपण शिकलो आहे, त्या ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात विच आर मूव्हिंग इन ऑर्बिट्स. सो जी आउटर शेल किंवा लास्ट शेल जी असते त्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स त्यांना म्हणायचं फ्री इलेक्ट्रॉन्स, अँड दोज फ्री इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ चार्ज और दीज आर कॉल्ड ॲज चार्ज कॅरियर्स. ओके, आता एक तुम्हाला ही कन्सेप्ट कळली की चार्ज कशामुळे प्रोड्यूस होतो, तर इलेक्ट्रॉन्सची जी मूवमेंट असते त्या मूवमेंटमुळं कोणत्याही कंडक्टरमध्ये जो असतो तो चार्ज प्रोड्यूस होतो. सो ड्यू टू दिस चार्ज करंट इज प्रोड्यूस्ड. नाउ व्हॉट इज करंट? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा फ्लो ऑफ पॉझिटिव्हली और निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ करंट इन द पर्टिक्युलर कंडक्टर. बघा
तुम्ही बघितलं ऑब्झर्व केलं असेल जेव्हा लाईटनिंग होतं तर ड्युरिंग दॅट लाईटनिंग प्रोसेस द चार्ज ऑर द इलेक्ट्रिसिटी लाईटनिंग जी आहे तर ती क्लाउड्समधून अर्थकडे मूव्ह होते. दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह एंड, की ते जिथे जास्त त्याचं पोटेन्शियल आहे, हाय लेवल आहे, त्या लेवलपासून जिथे लेवल इलेक्ट्रिक लेवल कमी आहे त्या पॉईंटला ती पर्टिक्युलर इलेक्ट्रिसिटी जी आहे ती फ्लो होते. सिमिलरली जो वॉटरफॉल असतो इन दॅट केस ऑल्सो दॅट वॉटर फ्लोज फ्रॉम अ पॉईंट हॅविंग हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. इवन स्टुडंट्स जेव्हा आपण एखादं सेन्स ऑर्गन थ्रू एखादी वस्तू सेन्स करतो, एखादी प्रोसेस सेन्स करतो यूजिंग आर सेन्स ऑर्गन्स, ॲट दॅट टाईम ऑल्सो व्हेरी स्मॉल ऑर व्हेरी मायक्रोस्कोपिक करंट फ्लोज थ्रू द बॉडी इन द ब्रेन. ब्रेनमध्ये तो जो करंट फ्लो होतो तर ड्यू टू दॅट करंट वी कॅन सेन्स सम थिंग्स विच आर अराउंड अस. सो तिथे देखील हा चार्ज हा फ्लो जो आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. सो दीज आर सर्टन एक्झाम्पल्स where you can feel the flow of charge. So what is charge or what is current? It is the flow of positively or negatively charged particles. Flow of positively or negatively charged particles मग याच्यामध्ये मे बी तुम्हाला असा प्रश्न पडेल की सगळ्याच कंडक्टरमधून अशा पद्धतीनं चार्ज फ्लो होतो का? तर येस, फ्लो होतो, बट त्याच्यासाठी एक स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते अँड दॅट स्पेसिफिक रिक्वायरमेंट इज त्या दोन जे कंडक्टर, सपोज माझ्या हातामध्ये एखादी वायर आहे, सपोज दिस इज अ वायर, आणि ही वायर जेव्हा मी हातात धरते ह्याच्यामधून आत्ता कोणत्याही पद्धतीचा करंट हा फ्लो होत नाही का? बिकॉज देर इज लॅक ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं ह्या 3-4 एक्झाम्पल्समध्ये की करंट फ्लो होताना किंवा लाईटनिंगच्या वेळेस क्लाउडमध्ये हाय पोटेन्शियल आहे, अर्थवरती लो पोटेन्शियल आहे, सो तिथून अर्थवरती लाईटनिंगची मूवमेंट झाली. वॉटरफॉलच्या बाबतीत इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना देखील पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल करंट फ्लो होतो. सो कोणताही करंट जो आहे तो प्रोड्यूस होण्यासाठी, कंडक्टरमधून फ्लो होण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? तर देअर शुड बी अ डिफरन्स इन इलेक्ट्रिक लेवल्स और डिफरन्स इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स इन बिटवीन द टू एंड्स ऑफ द कंडक्टर. कंडक्टर म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे कोणतंही सबस्टन्स ज्याच्यातून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. सो त्या कंडक्टरच्या 2 एंड्समध्ये काय असलं पाहिजे? पोटेन्शियल डिफरन्स असलं पाहिजे. ड्यू टू दॅट पोटेन्शियल डिफरन्स ओनली द करंट फ्लोज. आता पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते आपण बघूयात. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल का की करंट प्रोड्यूस होण्यासाठी कंपल्सरी 2 एंड्समध्ये आपण इलेक्ट्रिक सोर्स जो आहे तो जर प्रोड्यूस केला किंवा तो जर अप्लाय केला तरच त्याच्यातून करंट फ्लो होणार आहे. ओके, सो आवर नेक्स्ट कन्सेप्ट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. ह्या सगळ्या कन्सेप्ट्स तुम्हाला नीट समजून घ्यायच्या आहेत. इट इज नथिंग बट द लेवल दॅट डिसाइड्स the direction of flow of charges. हे जे 3 एक्झाम्पल्स आत्ता आपण डिस्कस केले त्याच्यामध्ये काय आपण बघितलं की एक एंडकडे हाय पोटेन्शियल आहे, हाय लेवल आहे, आणि दुसऱ्या एंडकडे लो पोटेन्शियल और लो इलेक्ट्रिक लेवल आहे. सो लेवल जी आहे त्या लेवलला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. कशाची लेवल? तर ज्या लेवलमुळे डिसाईड होणार आहे की करंट कुठून कुठे मूव्ह होणार आहे. सो दॅट लेवल विच डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट, त्या लेवलला म्हणायचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. पोटेन्शियल जिथं हाय असेल त्या एंडकडून नेहमी लो पोटेन्शियल असणाऱ्या एंडकडे हा करंट फ्लो होत असतो. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा 2
टाक्या आहेत, सपोज वॉटर टँक आहेत, एक टँक हाय लेवलला आहे आणि एक टँक लो लेवलला आहे. वॉटर विल ऑलवेज ऑब्व्हियसली फ्लो फ्रॉम अ टँक विच इज ॲट हायर लेवल towards the tank which is at lower level. So higher level tank is having high potential whereas this is having low potential. हां, अजून एक याच्यामध्ये केस आहे की कधीपर्यंत हा वॉटर फ्लो कंटिन्यू राहील. जर दोन्ही टँक्समधली वॉटर लेवल इक्वल झाली तर ही टँक वर असून आणि ही खाली असली तरीसुद्धा करंट हा त्या केसमध्ये फ्लो होणार नाही. कधी? ज्यावेळेस दोन्ही टँकमध्ये वॉटर लेवल इक्वल आहे. देअर शुड बी ऑलवेज वन एंड विच इज हॅविंग हाय पोटेन्शियल. दोन्ही जर इक्वल असतील तर देअर विल बी नॉट फ्लो ऑफ वॉटर अँड ऑल्सो इलेक्ट्रिसिटी. करंटसुद्धा फ्लो व्हायचा असेल तर दोन्ही, तुम्ही सेल असतो ना आपल्या घरी, तर त्या सेलचं एक टर्मिनल पॉझिटिव्ह असतं आणि एक टर्मिनल निगेटिव्ह असतं, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सपोज दोन पॉझिटिव्ह टर्मिनल्स जर एकत्र जोडले तर त्याच्यातून करंट हा फ्लो होत नाही सर्किटमधून. तुम्ही सगळ्यांनी हे एक्सपेरिमेंट केलेले असतील. सो द रिझन बिहाइंड दॅट इज ऑलवेज इन ऑर्डर टू फ्लो द करंट, दोन लेव्हलमधला जो पोटेन्शियलमध्ये असणारा डिफरन्स आहे तो जेव्हा क्रिएट होईल तेव्हा आणि तेव्हाच करंट त्यातून फ्लो होणार आहे, ऑर एल्स करंट त्यातून फ्लो होत नाही. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजे काय ही गोष्ट कळाली. इट इज नथिंग बट इलेक्ट्रिक लेवल आणि हाय लेवलकडून ऑलवेज लो लेवलकडे करंट हा फ्लो होत असतो. नाव नेक्स्ट इज पोटेन्शियल डिफरन्स. जेव्हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल तर त्याच्यानंतर ही कन्सेप्ट तुम्हाला इझिली समजेल. याच्याशीच रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. पोटेन्शियल म्हणजे आपण बघितलं की हॅविंग लेवल विच डिसाइड्स फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आणि त्या लेव्हलमध्ये असणारा डिफरन्स त्याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स. सो एकदम इझी डेफिनिशन आहे त्याची. तुम्ही काय सांगणार? इट इज नथिंग बट द डिफरन्स इन इलेक्ट्रिक लेव्हल. दोन लेवल्समध्ये असणारा डिफरन्स त्याला म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा आपण एखाद्या कंडक्टरमध्ये इंट्रोड्यूस करतो, एक लेवल ही पॉझिटिव्ह एंड असते आणि अनदर लेवल असते ती निगेटिव्ह एंड असते. सो करंट जो आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंडकडे मूव्ह होतो, हे लक्षात घ्या. जेव्हा आपण पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो तेव्हा ॲक्च्युली काय होतं हे सांगण्यासाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, ती आपण डिस्कस करूया. बघा, एक सिम्पल असं सर्किट दिलेलं आहे, इलेक्ट्रिक सर्किट, की ज्याच्यामध्ये देअर इज वन इलेक्ट्रिक बल्ब. ओके, टू वायर्स आर देअर. ही एक वायर आहे, इथून इथंपर्यंत कनेक्ट केली आहे, तिथं बल्ब आहे, आणि दुसरी वायर इथून आपण अशी कनेक्ट केली. ह्या दोन वायर्स कनेक्ट केल्यात. मध्ये आपण प्लग कीसुद्धा जोडून दाखवू शकतो इथे. अँड द क्वेश्चन इज आस्क्ड दॅट विल करंट फ्लो थ्रू दिस सर्किट. सो ऑब्वियसली नो विल बी द आन्सर. वाय? बघूयात आपण त्याचं कारण काय आहे ते दाखवण्यासाठी मी अगेन अनादर डायग्राम दाखवते की ज्याच्यामध्ये सेम बल्ब तर घेतला आहे आपण, बट दोन वायर्स पण घेतल्यात. ओके, इथे आपण प्लग की घेतली आणि दुसरा महत्त्वाचा कंपोनंट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं बाय कनेक्टिंग आयदर अ सेल ऑर अ बॅटरी. सेल, साधे आपले जे सेल असतात आपण यूज करतो रेडिओमध्ये वगैरे, ते सेल्स. एक सेल असेल तर ते आपण या पद्धतीनं इंडिकेट करतो. एक हे जी मोठी एंड असते ही पॉझिटिव्ह एंड असते, ही असते ती निगेटिव्ह एंड असते. जेव्हा मोर दॅन वन सेल आपण यूज करतो विच इज कॉल्ड ॲज बॅटरी, आणि ही बॅटरी आपण या वेनं दाखवतो. सो इट इज अ बॅटरी, दोन सेल्स आहेत ना. सो हियर इट इज पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी, हियर इट इज निगेटिव्ह टर्मिनल. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, कंडक्टरमधून करंट जो फ्लो होतो इट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल, अँड इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. कसं ते आपण ह्याच्या पुढे डिस्कस करणार आहोत. सो नाव व्हेन वी
attached this battery to this circuit, then only the current will flow and the bulb will glow. नुसत्याच 2 वायर तुम्ही जोडल्या आणि बल्ब जोडला तर त्याच्यातून करंट फ्लो होणार नाही. जोपर्यंत तुम्ही एखादा सेल ऑर बॅटरी त्या सर्किटमध्ये अटॅच करत नाही तोपर्यंत. मग तो सेल ऑर ती बॅटरी हे काय असतं, इट अप्लाइज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 एंड्स ऑफ द कंडक्टिंग वायर्स. बॅटरीचं एक टोक पॉझिटिव्ह, मी जसं तुम्हाला सांगितलं सेलवरती पण लिहिलेलं असतं, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. सो 1 एंड इज पॉझिटिव्ह अँड बिकॉज ऑफ दॅट द करंट विल फ्लो फ्रॉम दॅट पॉझिटिव्ह एंड टू निगेटिव्ह एंड. आलं लक्षात? सो दिस ॲक्टिव्हिटी डेमॉन्स्ट्रेट that when potential difference is applied between 2 ends of the conductor, then only current will start flow from positive end to negative end. आलं लक्षात? So this is the next concept, that is potential difference. And after that अजून एक याच्यामध्ये हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो आपण ज्याला आपण PD असं म्हणतात शॉर्टमध्ये. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स जो आहे इट इज एक्सप्रेस और त्याचं युनिट जे आहे इट इज व्होल्ट. हे लक्षात ठेवा 1 मार्क्ससाठी. द युनिट ऑफ दिस पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, सपोज हा एक कंडक्टर आहे. या कंडक्टरच्या 2 एंड्समध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीनं पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करू म्हणजे सेल और बॅटरी जोडू, दॅट टाईम व्हॉट हॅपन्स, मी जसं तुम्हाला आता सांगितलं इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे नीट समजून घ्या. इलेक्ट्रॉन्स विल फ्लो फ्रॉम धिस, हा निगेटिव्ह एंड आहे सो या कंडक्टरचा हा निगेटिव्ह एंड आहे, हा पॉझिटिव्ह सो हिअर इट इज पॉझिटिव्ह एंड. ओके, सो करंट will flow from this positive end to negative end, whereas the electrons will move. इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणते, फक्त जे आउटर शेलमध्ये आहेत तेच इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात फ्रॉम द निगेटिव्ह एंड टू पॉझिटिव्ह एंड. म्हणजेच द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज फ्रॉम विच एंड टू विच एंड, इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह एंड, whereas the flow of current is from पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह एंड. हे 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवायचं. सो ही एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे रिगार्डिंग द पोटेन्शियल डिफरन्स. शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवणार बघा, करंट इट्स फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आणि इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो लाईक दिस यू विल रिमेंबर द direction of flow of current as well as of electrons. So this is the concept of potential difference. And now the last concept is current. What is current? जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं, करंट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स ज्याला आपण चार्ज म्हणतो. म्हणजेच इन शॉर्ट करंट इज नथिंग बट फ्लो ऑफ चार्ज. ह्या खूप बेसिक डेफिनिशन्स आहेत जे तुमच्या लक्षात राहणं पुढे 9th 10th 11th 12th आपण सगळं ह्याच्याशी डिटेल खूप शिकणार आहोत. पण तुम्हाला चार्ज म्हणजे काय माहीत नाही, तुम्हाला करंट म्हणजे काय माहीत नाही, असं असेल तर पुढचं तुम्हाला समजणार नाही. ओके, सो करंट म्हणजे एकदम साध्या सोप्या वर्ड्समध्ये तुम्ही काय सांगणार, इट इज नथिंग बट द फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाईम. एखाद्या पर्टिक्युलर, सपोज आपण एक वायर कन्सिडर करूयात. दिस इज अ वायर. या पर्टिक्युलर वायरमधून सपोज 1 सेकंद या टाईममध्ये या एंडपासून या एंडपर्यंत Q एवढा चार्ज जर मूव्ह होत असेल, चार्ज जो आहे इट इज एक्सप्रेस्ड ॲज Q. सो या पर्टिक्युलर वायरमधून 1 सेकंडमध्ये Q एवढा चार्ज या एंडपासून या एंडपर्यंत मूव्ह होत असेल तर इट इज हॅविंग करंट ॲज 1 युनिट. 1 युनिट करंटची डेफिनिशन तुम्हाला विचारली जाते. सो हाऊ विल यू डिफाईन इट? सपोज वेन Q amount of charge moves
from one point to another in 1 second. 1 सेकंदमध्ये जर Q एवढा चार्ज इथून इथे मूव्ह होत असेल तर तो त्यातून फ्लो होणारा जो करंट आहे इट इज कॉल्ड ॲज 1 युनिट करंट. ओके, सो करंटचं युनिट कशा पद्धतीनं डिराईव्ह करायचं बघा, एकदम सोप्या पद्धतीनं सांगते. चार्ज आणि टाईम दिला आहे आपल्याला, इजंट इट. सो करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाईम असं जर आपण कन्सिडर केलं तर बघा, चार्ज आहे आपला C, दॅट इज कुलोम. Q हा चार्ज आहे. ओके, तो चार्ज आपण एक्सप्रेस करण्याचे युनिट आहे कुलोम. हे नीट लक्षात ठेवा 1 मार्क्ससाठी. चार्ज जो आहे तो आपण कुलोम ह्या युनिटमध्ये लिहितो, टाईम सेकंडमध्ये लिहितो, आणि करंट जो आहे तो आपण ॲम्पियरमध्ये लिहितो. ओके, लक्षात राहील. फॉर 1 मार्क, चार्ज कुलोम, करंट ॲम्पियर अँड टाईम सेकंड. सो इथे जर आपण त्या व्हॅल्यू पुट केल्या तर काय होईल बघा, इथे शेवटी जरी बी असेल ना तर त्याचा उच्चार कुलोम असाच करायचा, बी सायलेंट ठेवायचा. ओके, कुलोम अपॉन सेकंड. सो इथे ॲम्पियर इज इक्वल टू कुलोम अपॉन सेकंड हे आपल्याला मिळेल, आणि तेच आपण 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंड असं देखील लिहू शकतो. आलं लक्षात. सो दिस इज द फॉर्म्युला ॲज वेल ॲज युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, चार्ज कशा पद्धतीनं प्रोड्यूस होतो, देन करंट, पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स, देन दिस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करतो म्हणजे आपण एक्झॅक्टली काय करतो हे तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमधून आपण बघितलं. देन द नेक्स्ट कन्सेप्ट आपण करंट कशा पद्धतीनं कंडक्टरमध्ये प्रोड्यूस होतो हे बघितलं. सो ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. याच्यानंतरच्या भागामध्ये याचा पुढचा पार्ट आपण बघूयात. ओके.